नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 31 बघणार आहोत. तर फर्स्ट नॉलेज चेक आपण यामध्ये बघूया. फर्स्ट नॉलेज चेक स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये, डॅश डॅश टॅब विल हेल्प यू टू अप्लाय फिल कलर. तर याचा आन्सर आहे सेकंड. फॉर्मॅट टॅबमध्ये जाऊ आपण फिल कलर देऊ शकतो. सेकंड क्वेश्चन, यू कॅन कलर द शेप अंडर डॅश डॅश टॅब अँड डॅश डॅश फीचर. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड. फॉर्मॅटमध्ये शेप फिल. नेक्स्ट क्वेश्चन, कॉपी पेस्ट ऑप्शन फॉल्स अंडर डॅश डॅश ग्रुप. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, क्लिपबोर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी टाईप ऑफ स्लाइड पॅटर्न आर देअर. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, 9 स्लाइडचे पॅटर्न असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे, यू वॉन्ट टू अलाइन द टेक्स्ट विच टॅब अँड ग्रुप यू विल सिलेक्ट. याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, होम टॅब पॅराग्राफ ग्रुप. तर या ठिकाणी फर्स्ट नॉलेज चेक आपलं इथे पूर्ण झालं. आता आपण बघूया सेकंड नॉलेज चेक. स्टार्ट करूया. नॉलेज चेक नंबर 2, हाऊ यू विल सर्च आयकॉन अँड कलर द आयकॉन. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन्सर्ट आयकॉन ग्राफिक फॉर्मॅट अँड ग्राफिक फील. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सेकंड नंबरचा. खूप मोठे प्रश्न आहे, यामध्ये 10 प्रश्न आहे. यू हॅव टू इन्सर्ट पिक्चर इन युअर प्रेझेंटेशन, व्हॉट स्टेप विल यू फॉलो. पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी आपण काय करणार, इन्सर्टमध्ये पिक्चर या ऑप्शनला क्लिक करणार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ यू विल इन्सर्ट द शेप अँड ॲडजस्ट इट्स ट्रान्सपरन्सी इन युअर प्रेझेंटेशन. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इन्सर्ट शेप फॉर्मॅट बॅकग्राऊंड अँड ट्रान्सपरन्सी. फोर्थ क्वेश्चन आहे, फ्रॉम विच टॅब विल यू इन्सर्ट इन आयकॉन युअर व्हिज्युअल रिझ्यूम. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन्सर्टमध्ये आयकॉन आपण ॲड करू शकतो. फिफ्थ क्वेश्चन आहे, यू कॅन इन्सर्ट शेप फ्रॉम डॅश डॅश रिबन अंडर इन्सर्ट टॅब. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, इलिस्ट्रेशन मधून आपण हे करू शकतो. नेक्स्ट आहे बघा सिक्स्थ क्वेश्चन, चेंजिंग द कलर आयकॉन ऑप्शन इफ फाउंड अंडर डॅश डॅश टॅब डॅश डॅश फीचर. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, फॉर्मॅट टॅबमध्ये ग्राफिक फीलमध्ये जाऊन आपण हे काम करू शकतो. नेक्स्ट आहे, यू कॅन इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स फ्रॉम डॅश डॅश रिबन अंडर इन्सर्ट टॅब. करेक्ट आन्सर आहे सेकंड, टेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू हॅव इन्सर्ट द टेबल नाव यू हॅव टू अप्लाय द स्टाईल, हाऊ यू विल अप्लाय. करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, सिलेक्ट द टेबल, click on the table style and select the style. And second last question, to add picture in your presentation you have to click on dash dash tab dash dash group. करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन्सर्ट मध्ये इमेज ऑप्शन मध्ये जायचं असतं. लास्ट क्वेश्चन, हाऊ कॅन यू चेंज द सेल मार्जिन ऑफ अ टेबल इन्सर्टेड इन अ शेप्स. त्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ, युजिंग द सेल मार्जिन ऑप्शन फ्रॉम द लेआउट टॅब. या ठिकाणी नॉलेज चेक 2 कंप्लीट झालं. आता आपण बघूया नॉलेज चेक 3. स्टार्ट करूया. एकूण 2च प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेले आहे. इव्हॅल्युएट द मेन फंक्शन ऑफ NSDL ॲज अ प्लॅटफॉर्म. करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्टोअर अँड मॅनेज डिजिटल सिक्युरिटीज. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सर्व्हिसेस इज ऑफर्ड बाय NSDL. करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड, डीमॅट अकाउंट मॅनेजमेंट. अँड त्याच्यानंतर आपण पुढचं नॉलेज चेक बघूया, चौथ्या नंबरची नॉलेज चेक टेस्ट फोर्थ. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज IFTTT हेल्प इन ऑटोमॅटिंग टास्क. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा सेकंड, बाय कनेक्टिंग ॲप्स अँड डिव्हाइसेस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी बेनिफिट ऑफ क्रिएटिंग अँड
ॲपलेट इन IFTT. करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट. इट ॲटोमेट्स ॲक्शन बिटवीन ॲप्स. तर या ठिकाणी आपलं नॉलेज चेक 4 कंप्लीट झालं. आता आपण या सेशनमधील सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट बघणार आहोत. स्टार्ट करूया. व्यवस्थित काळजीपूर्वक बघा कारण पॉवर पॉईंटचे प्रश्न या टेस्टमध्ये आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे यू हॅव ओपन MS PowerPoint and you can see there is one slide available. Add one blank slide using slide group in home tab. तर या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाईड ॲड करायची आहे. त्यासाठी न्यू स्लाईडला इथे क्लिक करा. यामध्ये इथे ब्लँक स्लाईडवरती क्लिक करा. यानंतर पुढचा प्रश्न आहे यू आर मेकिंग अ प्रेझेंटेशन फॉर द पार्टनर फॉर अ न्यू बिझनेस प्रपोजल अँड यू हॅव टू ॲड अ पिक्चर ऑफ बिझनेस प्रपोजल टू मेक युअर प्रेझेंटेशन व्हिज्युअली अट्रॅक्टिव्ह. तर यामध्ये एक इमेज ॲड करायची आपल्याला. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इन्सर्ट टॅबला क्लिक करायचे. त्यानंतर इथे पिक्चर ऑप्शनला क्लिक करा. यानंतर या ठिकाणी या इमेजवरती क्लिक करा, या ब्ल्यू इमेजवरती, आणि इन्सर्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ॲज अ फॉन्ट कलर कॅन अट्रॅक्ट द रीडर attention. Now you are working a presentation and you want to change the font color of the selected text business proposal and standard blue. तर या सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा कलर आपल्याला ब्ल्यू करायचा आहे. त्यासाठी इथे फॉन्ट कलर दिलेल्या या ॲरोवरती क्लिक करा. यामध्ये इथे फॉन्ट कलर आहे ब्ल्यू. या ब्ल्यू कलरवरती क्लिक करा. पुढे आहे आयकॉन एक्सप्रेस द थिंग इंटरेस्टिंगली than just word. So you have to add an icon of business handshake in your presentation. तर डॉक्युमेंटमध्ये बिझनेस हँडशेक आयकॉन ॲड करायचा आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबला क्लिक करा. यानंतर इथे आयकॉन ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर यामध्ये बिझनेस कॅटेगरीवरती इथे क्लिक करा आणि यानंतर यामध्ये हे जे हँडशेक आयकॉन आहे यावरती क्लिक करा आणि त्यानंतर इन्सर्ट करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे वी कॅन इन्सर्ट द डेट अँड टाइम इन व्हेरी स्लाइड सो इट हेल्प अस रिमेंबर दॅट वेन वी हॅव prepared that slide, so insert date and time in the slide. तर आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये डेट अँड टाईम इन्सर्ट करायची आहे. त्यासाठी सर्वात अगोदर इन्सर्ट टॅबला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी ह्या वर्ड आर्टच्या शेजारी इथे डेट अँड टाईमचा हा ऑप्शन आहे छोटासा. या मेन्यूवरती क्लिक करा. त्यानंतर डेट अँड टाईम या चेकबॉक्समध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे डेट समोर हा जो ड्रॉपडाऊन ॲरो आहे याच्यावरती क्लिक करा. यामध्ये ही जी डेट आहे 6/17 आणि 2025 यावरती क्लिक करा आणि इथे अप्लाय करा. अप्लाय टू ऑल करा. तर हा प्रश्न इथे पूर्ण झाला आणि सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट आपली इथे पूर्ण झाली. एंड एक्झाम येस करा. आता आपण बघणार आहोत या सेशनमधलं सेल पाथ लर्निंग. एकूण 6 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. प्रोसीड करूया. स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा व्हॉट इज द फंक्शन ऑफ टेबल इन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू ऑर्गनाइज अँड प्रेझेंट डाटा इन स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा टेक अ लुक ॲट द इमेज अँड आयडेंटिफाय व्हॉट इज बेईंग अप्लाइड टू इट इन दिस प्रेझेंटेशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड, पिक्चर स्टाईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द मर्ज शेप ऑप्शन फ्रॉम द इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप इन पॉवर पॉईंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू ब्लेंड डिफरंट शेप इनटू कस्टम डिझाइन. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश टॅब विल हेल्प यू टू अप्लाय फिल कलर. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, फॉर्मॅट. सेकंड लास्ट क्वेश्चन
यू कॅन नॉट एंटर द टेक्स्ट अँड फॉर्मॅट इट. करेक्ट आन्सर आहे याचा false. And last question, select the correct option from the given image to insert shape in your presentation. तर प्रेझेंटेशनमध्ये आपण या इमेजमध्ये शेप कुठून घेऊ शकतो, तर हे बी ऑप्शन करेक्ट आहे. याचा ऑप्शन बी हे आन्सर आहे. या ठिकाणी आपलं सेल्फ पाथ लर्निंग ही टेस्ट पूर्ण झाली आणि आता आपण बघणार आहोत गाइडेड डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तर बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट टेक्स्ट प्रोफाईल अँड मेक इट अलाइन सेंटर होम टॅब पॅराग्राफ ग्रुप. तर प्रेझेंटेशनमध्ये प्रोफाईल नावाचं टेक्स्ट आहे, त्याला सेंटर अलाइनमेंट करायची आहे. या प्रेझेंटेशनमध्ये इथे हे प्रोफाईल टेक्स्ट आहे, याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे सेंटर अलाइनमेंटवरती इथे क्लिक करा आणि यानंतर इथे सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड अलाइन इट टू द राईट यूजिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अँड अलाइन राईट. तर बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर या टेक्स्टला राईट अलाइनमेंट करायची आहे. त्यासाठी सर्वात अगोदर हे सगळ्यात खाली दिलेले बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्यानंतर इथे राईट अलाइनमेंटवरती क्लिक करा, अलाइन राईट आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द कंप्लीट टेक्स्ट अडोब फोटोशॉप अँड मेक द टेक्स्ट बोल्ड यूजिंग होम टॅब अँड फॉन्ट ग्रुप. तर यामध्ये फोटोशॉप नावाचा टेक्स्ट आहे, त्याला बोल्ड करायचं आहे आपल्याला. सर्वात अगोदर फोटोशॉप या ठिकाणी हे जे ॲडोब फोटोशॉप दिलेलं आहे हे सिलेक्ट करा आणि या टेक्स्टला इथे बोल्ड या बोल्ड ऑप्शनवरती क्लिक करा आणि सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे बघा, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट मोहित खुराणा अँड चेंज इट्स फॉन्ट टू कॅलिब्री फॉन्ट साईज 36 यूजिंग होम टॅब. तर मोहित खुराणा या टेक्स्टला तुम्हाला फॉन्ट आणि फॉन्ट साईज बदलायची आहे. तर सर्वात अगोदर मोहित खुराणा हे टेक्स्ट सिलेक्ट करा. इथे फॉन्ट दिलं आहे तुम्हाला. फॉन्टमध्ये तुम्हाला करायचं आहे कॅलिब्री नावाचा फॉन्ट. स्क्रोल डाऊन करा, खाली घ्या. खाली येऊन यामध्ये ओनली कॅलिब्री हा फॉन्ट अप्लाय करा आणि त्यानंतर इथे फॉन्ट साईज दिली. फॉन्ट साईजमध्ये 36 या फॉन्ट साईजला क्लिक करा आणि सबमिट करा. लास्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ ब्लँक स्लाइड यूजिंग होम टॅब स्लाइड ग्रुप अँड न्यू स्लाइड. तर एक प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आहे. यासाठी सर्वात अगोदर न्यू स्लाइडला क्लिक करायचं. न्यू स्लाइडमध्ये आल्यानंतर इथे ब्लँक ऑप्शनवरती क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. तर या ठिकाणी गाइडेड डू इट युअर सेल्फ या टेक्स्टचे संपूर्ण प्रश्न पूर्ण झाले आहेत. एंड एक्झाम करा. यानंतर आता आपण बघणार आहोत शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, रोहन इज अ क्लास 10 student preparing a biology project. He need to print high quality colorful diagram and chart on standard 4 A4 paper to paste into his project file. Which device is best suited for his need? करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड, इंकजेट प्रिंटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ईशा इज अ व्हिडिओ एडिटर हू वर्क्स for long hours on a computer. She want to monitor that reduce eye strain and provide wrap around viewing experience. Which monitor should she buy? करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, कर्व मॉनिटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मैताली इज प्लॅनिंग अ लॉंग ट्रेन जर्नी and want to read ebook comfortably for many hours without hurting her eyes. Which device should she choose? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, ई-बुक रीडर. नेक्स्ट क्वेश्चन, which statement best explain why a laser printer is suitable for high speed printing of large quantities of text document? करेक्ट आन्सर आहे याचं फोर्थ, because it use turn
toner powder and is faster high volume text printing. आता यामध्ये जो फिफ्थ क्वेश्चन आहे बघा, इथून पुढे हे जे प्रश्न आहे मल्टिपल आन्सर वाले प्रश्न आहे, म्हणजे यामध्ये एकच आन्सर बरोबर नाही तर एकापेक्षा जास्त आन्सर बरोबर आहेत. अंजली इज प्लेइंग अ गेम using virtual reality system using the following action are input action to the computer. तर यामध्ये करेक्ट आन्सर कोणकोणते आहेत? तर सेकंड अँड फोर्थ हे दोन आन्सर टिक मार्क करा आणि सेव्ह करा. नेक्स्ट, a startup company want to buy multifunction device for is its small office to save space. Which task can this signal device perform? करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड अँड फोर्थ. सेव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, which features describe an interactive whiteboard used in classroom? करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट अँड सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, a delivery drones is flying over a city to deliver a package. It act both in input and output device. Which of the following are its output action? करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड अँड फोर्थ. Second last question, which of the following statements correctly distinguish between a thermal printer and a 3D printer? करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अँड थर्ड. Last question, Arjun is attending a online class. He want to hear clearly without disturbing other and also speak when needed. Which device is essential for him? करेक्ट आन्सर आहे थर्ड, हेडसेट. अशा प्रकारे सेशन कंप्लीशन टेस्ट या ठिकाणी पूर्ण झाली आणि सेशन 31 इथे पूर्ण झाले. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरला असेल तर एक लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नेक्स्ट सेशनमध्ये.